आपण आतुरतेने वाट बघतो त्या बाप्पाचा आगमन म्हणजेच आपल्या मुंबईचा राजा राजा गणेश गल्लीचा आणि वर्ष 99 बाप्पाचं आगमन 99 रूपामध्ये आहे आणि त्यांचं पाद्यपूजन सोहळा आहे 29 जुलै 2026 मध्ये येणार आहे 99. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि आज आपण निघालेलो आहे डायरेक्ट लालबागवरून. ट्रॅव्हल वगैरे काहीच नाही आहे म्हणून आरामात उठलेलो आहे आणि निघालेलो आहे ऑफिसला जायला. भेटूया ऑफिसला आणि पुढचा प्लॅन सांगतो. आज सॅटर्डे हाफ डे आहे, त्याच्यामुळे आज थोडासा प्लॅन आहे आपला. भेटूया ऑफिसमध्ये गेल्यावर. मित्रांनो, ऑफिसला जाऊन आज सॅटर्डे असल्यामुळे आपण लवकरच निघालो ऑफिसमधून आणि निघालो आपण मुंबईच्या सम्राटला जायला, जिथे त्यांचं पाद्यपूजन सोहळा आहे. पण काही कारणांमुळे आपल्याला प्लॅन कॅन्सल केला आणि घरी जाऊन तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेन रिक्षा सगळं ट्रॅव्हल करतो आणि फायनली पोचलो घरी. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये थोडी गंमत झालेली आहे. याच्या आधी मी एक शूट केलं, पण ते आपल्या कॅमेराचा फोकस हललेल्यामुळे आपल्याला काही शूट नीट करायला आलं नाही. त्याच्यामुळे आता आपण करतोय परत शूट. तर सर्वप्रथम आपल्याला पाद्यपूजन सोहळा आजचे बघायचे आहेत. आपण त्यासाठी व्हिडिओ आजचा थोडा लेंदी झालेला आहे, कारण आपण जाणार होतो मुंबईचा राजा म्हणजेच परळचा राजाचा जो परळचा सम्राट आहे त्याचं पाद्यपूजन होतं तिथे आपण जाणार होतो. पण काही कारणांमुळे आपल्याला नाही जमलं जायला, म्हणून आपण तो प्लॅन स्किप करून आपण आता पाद्यपूजनाचे जे लिस्ट आहे, माझ्याकडे जेवढे आहेत, मला जेवढे माहिती आहेत तेवढे मी सांगणार आहे. बाकी चला बघूया कोणते कोणते पाद्यपूजन सोहळे आहेत आज उद्या किंवा परवा. आज तर आपल्याला माहिती आहे एक आपलं परळचा सम्राट त्याचं पाद्यपूजन सोहळा आहे आज. त्याच्यानंतरला मग उद्या मॉर्निंगला 11 वाजता आहे पाद्यपूजन सोहळा, ते म्हणजे पंगेरी चाळ राणीबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पाद्यपूजन सोहळा आहे 28/6/2026 म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता. त्याच्यानंतरला मग आपल्याकडे पाद्यपूजन सोहळा आहे तो म्हणजे साताऱ्याला. तुम्हाला साताऱ्याला जावं लागेल मित्रांनो हा पाद्यपूजन बघायला. आणि याच्यामध्ये ना एक खास गोष्ट आहे, ते म्हणजे ट्रॉली नवीन आहे मित्रांनो. नवीन ट्रॉलीचं आगमन नवीन ट्रॉली ते लोक विकत करणार आहेत किंवा रिव्हील घेणार आहेत. त्यांचं पण आजच होतं 27 जुलै 2026 रोजी आहे, संध्याकाळी 7 वाजता. त्याच्यानंतरला मग पाद्यपूजन सोहळा आहे तो म्हणजे अष्टविनायकचा राजा. पाद्यपूजन सोहळा आहे 25 जुलै 2026 रोजी आणि भव्य असं मस्त असं पाद्यपूजन सोहळा आहे तिकडे. त्याच्यानंतरला मग आपल्याकडे आहे माझगावचा मोरया मित्रांनो जरा स्पेशल आहे, कारण आपले जे CD ब्लॉगवाले आहेत, CD ब्लॉगर चिराग चांदेरे, त्यांचा मित्रांनो मला आमंत्रण आले आहे 4 तारखेला 4 जुलै रोजी त्यांच्या माझगावच्या मोरयाचं पाद्यपूजन सोहळा आहे. आणि खास गोष्ट म्हणजे तिकडे आपल्याला भेटणार आहे गिरगावचा लाडका मिलिंददादा कच्ची ढोलवाला. मजा येणार मित्रांनो नाचायला. ब्लॉगमध्ये मी असणार आहे तिथे, तुम्ही आलात तर नक्की विजिट करा आणि नक्की भेटा मला. बाकी संध्याकाळी 7 वाजता आहे आणि वज्रकाय ढोलताशा पथकसुद्धा आहे. त्याच्यानंतरला मग आपल्याकडे आहे उद्याच आहे 28 जून रोजी संध्याकाळी 4 वाजता, ते म्हणजे शुक्लाजी स्ट्रीटचा महाराजा. त्यांचा आगमन सोहळा पण दिलेला आहे, त्यांनी पेजवरती त्यांच्या रिव्हील केलेला आहे आणि त्यांचं वर्ष आहे 42वं वर्ष. 28 जून रोजी त्यांचं पाद्यपूजन सोहळा आहे. आगमन सोहळा त्यांचा 29 शनिवारी म्हणजेच 29 ऑगस्ट 2026 रोजी आहे सकाळी 10 वाजता. त्याच्यानंतरला मग आपल्याकडे आहे कोहिनूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोहिनूरचा विघ्नेश्वर. 18 जुलै 2026 रोजी टी-शर्ट रिव्हील आहे आणि खास आकर्षण आहे मोरया पेट्स.
नक्की विजिट करा मित्रांनो. मूर्ती खूप छान होती. गेल्या वर्षीची जी मूर्ती होती मनात भरली होती मित्रांनो. त्याच्यानंतर त्या बाप्पाची आपण आतुरतेने वाट बघतो. त्या बाप्पाचं आगमन म्हणजेच आपल्या मुंबईचा राजा गणेश गल्लीचा. आणि वर्ष 99 बाप्पाचं आगमन 99 रूपामध्ये आहे. आणि त्यांचं पाद्यपूजन सोहळा आहे 29 जुलै 2026 मध्ये येणार आहेत. 99व्या रुपयामध्ये आपल्या गणेश गल्लीचा राजा. आणि 29 जुलैला मित्रांनो राडा होणार आहे, मजा येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाट बघताय त्या बाप्पाचं आगमन पाद्यपूजन आहे 29 जुलै 2026 रोजी. बाकी कोणत्या गणपती बाप्पाचं राहिला असेल पाद्यपूजन सोहळा म्हणजे मला माहिती नसेल. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि जय शिवराय.